मासुंदा तलावाकाठचं रामगणेश गडकरी रंगायतन, पोखरण रोडवरचं डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह अशा 2 नाट्यगृहांबरोबरच आता घोडबंदर रोडवर तिसरी नवीन नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. तब्बल 2000 प्रेक्षक क्षमतेचं हे भव्य नाट्यगृह असणार असून त्यासाठी 135 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. या नाट्यगृहामुळे घोडबंदर रोडवरील रसिकांसाठी घराजवळ हक्काचं नाट्यगृह उपलब्ध होणार आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाणेकरांना पहिलं रामगणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह दिलं. त्यानंतर वाढत्या लोकसंख्येनुसार पोखरण रोड येथे डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह उभारण्यात आलं. मात्र ही दोन्ही नाट्यगृह घोडबंदर रोडपासून लांब असल्याने आनंदनगर, कासरडोली, वाघभीड, ओवळा, पैंदरपाडा आणि कावेसर भागातील रसिकांची मोठी गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिकेनं घोडबंदर रोडवर नवीन भव्य नाट्यगृह उभारण्याचा संकल्प सोडलाय. पालिका आयुक्त सौरभ राव यांनी पालिकेचा अर्थसंकल्प सादर करताना या प्रकल्पाची घोषणा केली आहे. घोडबंदर मार्गावर वाघबीळ येथील सुविधा भूखंडावर या नाट्यगृहाची उभारणी होणार आहे. सुमारे 7300 चौरस मीटर भूखंडावर हे नाट्यगृह उभं राहील. त्याची आसन क्षमता तब्बल 2000 इतकी असणार आहे. सर्व आधुनिक सुविधांनी सज्ज होणाऱ्या या नाट्यगृहात 2 मल्टीपर्पज सभागृह देखील असणार आहेत. या नव्या नाट्यगृहाच्या भूमिपूजनाचा सोहळा लवकरच होणार असल्याची माहितीही पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. दिव्यांग मुलांसाठी निवारागृह संस्थांना विशेष योजनांचा लाभ, आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात मांडली बाजू. ठाण्यासह राज्यातील दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थांची तपासणी करताना अनुदान रोखण्यात येऊ नये, ठाण्यातील जागृती पालक संस्थेच्या विद्यार्थ्यांना निवारागृहासाठी दिव्यांग कला विभागानं कार्यवाही करावी आदी मागण्या आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात केल्या आहेत. दिव्यांगांचं सक्षमीकरण आणि पुनर्वसनासंदर्भात उपस्थित प्रश्नावर चर्चा करताना आमदार संजय केळकर यांनी विविध मागण्या मांडल्या. राज्य शासनानं दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी आणि पुनर्वसनासाठी विविध योजना सुरू केल्यात, परंतु त्या संस्थांपर्यंत पोहोचत नसल्याचं केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. सध्या संस्थांची तपासणी सुरू असून ती किचकट न होता सामाजिक भावनेतून काम करणाऱ्या या संस्थांकडे सहकार्याच्या भूमिकेतून पाहण्यात यावं. तपासणी करत असताना त्यांचं अनुदान सुरूच ठेवण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली. शासनाने दिव्यांग कल्याण विभागाची स्थापना केली असली तरी या विभागाला स्वतंत्र प्रभारी अधिकारी देण्यात आला नाही. या अधिकाऱ्याची नियुक्ती कधी करणार असं विचारताना केळकर यांनी सोयीच्या कारभारासाठी जिल्हानिहाय कार्यालये कधी सुरू करणार असा प्रश्नही उपस्थित केला. यावर उत्तर देताना मंत्री अतुल सावे यांनी प्रलंबित विषय मार्गी लावण्यात येत असल्याची माहिती दिली. APMC परीक्षा झाल्या असून अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम सुरू आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दिव्यांग कला विभागाला स्वतंत्र अधिकारी देण्यात येईल असं मंत्री सावे यांनी सांगितलं. ठाण्यातील जागृती पालक संस्था गेली 25 वर्ष दिव्यांगांसाठी काम करत असून त्यांच्याकडे असलेले विद्यार्थी 18 वर्षांहून अधिक वयाचे आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी निवारागृह उभारण्याकरिता संस्था जागेच्या शोधात आहे. दिव्यांग कला विभागानं याकरिता सहकार्य करताना अशा संस्थांसाठी विशेष योजना राबवण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या खडतर आयुष्याच्या वाटेवर नवीन आशेचा किरण, खासदार नरेश म्हस्के. केंद्र सरकारनं आणलेल्या ट्रान्सजेंडर व्यक्ती हक्क संरक्षण सुधारणा विधेयक 2026 या महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील विषयावर संसदेत चर्चा करताना आज शिवसेना पक्षाच्या वतीनं खासदार नरेश म्हस्के यांनी या ऐतिहासिक विधेयकाचं स्वागत करत शिवसेना पक्षाचा पाठिंबा जाहीर केला. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वर्षानुवर्ष दूर ठेवलेल्या ट्रान्सजेंडर बांधवांना सन्मानानं जगण्याचा अधिकार मिळवून देणं ही काळाची गरज आहे. विकास हा तेव्हाच खरा ठरतो जेव्हा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत त्याचा लाभ पोहोचतो, असं मत खासदार नरेश म्हस्के यांनी या विधेयकाचं समर्थन करताना ठामपणे मांडलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारनं राबवलेल्या महाराष्ट्र ट्रान्सजेंडर धोरण 2024चा खासदार नरेश म्हस्के यांनी विशेष उल्लेख करत राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळे या समाजाला विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळत असल्याचं सांगितलं.
ओळखपत्र, रेशन कार्ड, निवास प्रमाणपत्र यांसारख्या मूलभूत गोष्टी मिळवताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे त्यांच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडत असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलं. या विधेयकातील तरतुदींमुळे ट्रान्सजेंडर व्यक्तींना त्यांच्या घरातून किंवा समाजातून हाकलून देणं, सार्वजनिक ठिकाणी जाण्यास अडथळा निर्माण करणं किंवा कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणं हा गुन्हा ठरणार आहे. तसंच शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि लैंगिक शोषणाविरुद्ध कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आल्यामुळे या समाजाला सुरक्षिततेची नवी हमी मिळणार असल्याचंही नरेश म्हस्के यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या विविध उपक्रमांचा उल्लेख करत स्माईल योजनेअंतर्गत गरिमागृह, राष्ट्रीय ट्रान्सजेंडर परिषद तसंच आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात घेतलेल्या सकारात्मक निर्णयामुळे या समाजाचा आत्मविश्वास वाढत असल्याचंही खासदार नरेश म्हस्के यांनी नमूद केलं. ट्रान्सजेंडर व्यक्ती हे आपल्या समाजाचा अविभाज्य भाग असून त्यांना तिरस्कार नव्हे तर सन्मान मिळाला पाहिजे असं मतही नरेश म्हस्के यांनी ठामपणे मांडलं. राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्व पक्षांनी एकत्र येत या विधेयकाला सर्वानुमते मंजुरी द्यावी असं आवाहन खासदार नरेश म्हस्के यांनी करत प्रत्येक व्यक्तीच्या ओळखीचा सन्मान करणारा समावेशक आणि संवेदनशील भारत घडवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. ठाणे जिल्हा परिषदेचा 116.99 कोटींचा अर्थसंकल्प सादर. ठाणे जिल्हा परिषदेचा 2026-27चा 116.99 कोटींचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. ठाण्यातील BJ हायस्कूल येथे बुधवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रणजित यादव यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला. यंदा जिल्हा परिषदेसमोर आर्थिक नियोजनाचं मोठं आव्हान उभं ठाकलं असल्यामुळे उत्पन्न वाढीसाठी जिल्हा परिषदेच्या स्थावर मालमत्ता भाडेतत्वावर देण्याचा संकल्प केल्याचं डॉ. यादव यांनी सांगितलं. ग्रामीण भागातील शासकीय कामकाजात जिल्हा परिषदेची महत्त्वाची भूमिका असते. ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण क्षेत्राची व्याप्ती दिवसेंदिवस कमी होत आहे. सर्वांगीण ग्रामीण विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आरोग्य सेवा, जलसुरक्षा व शाश्वत कृषी, सामाजिक सक्षमीकरण आणि डिजिटल पारदर्शक प्रशासन या 5 प्रमुख तत्वांवर आधारित यंदाचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी तसंच गुणवत्ता वाढीसाठी नाविन्यपूर्ण योजना मिशन भरारी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत शहापूर तालुक्यातील यशस्वी स्कॉलरशिप परीक्षा पॅटर्न संपूर्ण जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. दरम्यान उत्पन्नाची संसाधनं कमी झाल्यानं तसंच ऑनलाईन पेमेंट सुविधेमुळे जिल्हा परिषदेच्या प्रत्यक्ष खात्यात रक्कम येण्याचं प्रमाणही कमी झालंय. तेव्हा उत्पन्न वाढीसाठी जिल्हा परिषदेची गेस्ट हाऊस, मैदानं तसंच शासकीय इमारतीतील तळमजल्यावरील जागा आदी स्थावर मालमत्ता भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रणजित यादव यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय. यावर्षी काय वेगळं आणखी काही करण्यात आलं? यामध्ये आपण गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देतोय. मागच्या वर्षी आपण तरतूद केली होती 10 कोटीची जी फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करण्यासाठी. यावेळी आपण जे सॉफ्ट इन्फ्रास्ट्रक्चर असते, जे गुणवत्ता आहे याच्यावर भर देतोय. याचबरोबर शिक्षणासाठी आपण नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जसं मी सांगितलं की मिशन भरारी अंतर्गत आपण एक शहापूर पॅटर्न जो आपल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्याने करून दाखवलं तो आपण जिल्ह्यामध्ये पूर्ण राबवतोय. यामध्ये स्कॉलरशिप असेल, विविध प्रकारच्या स्कॉलरशिप एक्झाम असतील, नवोदय एक्झाम असतील, यामध्ये विद्यार्थ्यांची चांगली तयारी व्हावी यासाठी आपण प्रयत्न करतोय. डिजिटल शाळेचं कसेलीमध्ये सुरुवात झाली होती पहिल्या डिजिटल शाळा अंतर्गत आपण DPC मधून देखील इंटरॅक्टिव्ह पॅनल्स असतील, VR सेट्स असतील यांची तरतूद केलेली आहे. आपण यातून देखील जिल्हा परिषद सेट्स मधून देखील काही इक्विपमेंट्स आपण घेतोय. आपल्या जिल्हा परिषद शाळांना एक चांगलं प्लॅटफॉर्म बनवून देण्याचा प्रयत्न करतोय. जसं प्रायव्हेट शाळांमध्ये असतं तसं त्याच प्रमाणात आपल्या मुलांना देखील उत्कृष्ट सुविधा मिळावी यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांसाठी खास असा शेतीचा प्रोत्साहन करण्यासाठी केंद्राने दिलेलं आहे आणि किती वाढणार? केंद्राची योजना तर आपण राबवतच आहोत. जिल्हा परिषद असेल, जिल्हा परिषदचा कृषी विभाग असेल किंवा स्टेटचा कृषी विभाग असेल, विविध शासनाच्या योजना असतील तर राबवतच आहोत. पण आम्ही यातून ज्या पारंपरिक पद्धतीने जे जसं मी स्पेसेस सांगितले, जिनी भात असेल, ते यासाठी देखील आपण प्रयत्न करतोय की याचं संवर्धन व्हावं. त्याचबरोबर SRT जे सगुणा राईस टेक्नॉलॉजी आहे याच्या अंतर्गत देखील आपण ते क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत.
ठाणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 6,000 कोटींच्या पुढे झेपावला असला तरी तिजोरीची बिकट परिस्थिती असल्याचं समोर आलंय. त्यामुळं क्लस्टर विकास, टर्शरी प्लांट आणि नाल्याचं पाणी शुद्ध करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी म्युनिसिपल बॉन्ड आणि ग्रीन बॉन्डच्या गोंडस नावाखाली प्रशासन आता थेट बाजारातून कोट्यावधींचं कर्ज उचलण्याच्या तयारीत आहे. आधीच 33 कोटींचं कर्ज आणि 2,100 कोटींची देणी डोक्यावर असताना नव्या कर्ज रोख्यामुळे ठाणे महापालिका कर्जबाजारीच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त होते. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी महासभेत 6,221 कोटी 12 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. कोणतीही करवाढ आणि दरवाढ नसलेला हा अर्थसंकल्प असल्यानं ठाणेकरांना दिलासा मिळालाय. अर्थसंकल्पामध्ये पर्यावरणभिमुख विकास कामांची यादी आहे. जुनेच प्रकल्प पुन्हा नव्यानं सादर करण्यात आले असून त्यांच्या पूर्णत्वासाठी निधी उभारण्याची कसब या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. त्यासाठी महसुली उत्पन्न वाढवणं आणि खर्चाचं नियोजन यावर भर देण्यात आला आहे. परंतु त्यासोबत महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी म्युनिसिपल बॉन्ड म्हणजे कर्जरोखे काढण्याची तयारीही करण्यात आली आहे. शाश्वत पायाभूत सुविधा, घनकचरा व्यवस्थापन, STP आणि क्लस्टर डेव्हलपमेंट आदी प्रकल्पांसाठी निधी उभारण्याच्या दृष्टीने ठाणे महापालिकेनं म्युनिसिपल बॉन्ड आणि ग्रीन बॉन्ड उभारण्याचं नियोजन केलंय. हे कर्जरोखे अनुक्रमे पायाभूत सुविधा आणि पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी वापरले जाणार असल्याचा दावा प्रशासनानं केलाय. वास्तविक पहा, आशियातील सर्वात मोठी क्लस्टर योजना ठाणे महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. खासगी विकासकांचाही यामध्ये समावेश करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र नियोजनासाठी लागणारा निधी उभारण्याचं आव्हान पालिकेसमोर आहे. क्लस्टर अमृत 2.0 STP सारख्या प्रकल्पांसाठी लागणाऱ्या निधीचा 50% हिस्सा अर्थात सुमारे 277 कोटीहून अधिक निधी उभा करण्यासाठी पालिका बॉन्ड्स आणि कर्जाचा आधार घेत आहे. 2026-27 पर्यंत आणखीन 62 कोटींचं कर्ज अपेक्षित धरल्यानं पालिकेची आर्थिक स्थिती खालावण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.